तर माझे आणि गेल्या अनेक वर्षाचे संबंध असल्यामुळे अनेक काही जुन्या आठवणीची उजाळणी करू शकतो तो व्यास की मला आठवते की 95च्या नंतर आदरणीय साहेबांनी एक दुसरी फळी तयार केली होती. त्यामध्ये दिलीप वळसे पाटील असतील, जयंत पाटीलजी असतील, असे अनेक लोक आमदार होते आणि त्यात दादांचा देखील समावेश होत होता. पण खऱ्या अर्थाने दादांची ही ओळख ही जर बघायला गेली तर विरोधी पक्षामध्ये असताना पण तो प्रभाव त्यांचा होताच, पण त्याही पेक्षा प्रशासकीय ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती आपल्याला पाहायला मिळाले. हल्लीच्या काळामध्ये दादांनी कधी हे सोशल सेवी कधी नव्हते. दादा कधी कधी आम्ही दादांना भेटायचो, बोलले दादा तुम्हाला कसं वाटते गुलाबी जॅकेट घालून, तुला अवघडल्यासारखं वाटते. कधी ते ट्विटर किंवा सोशल मीडियाने, पण कालांतरानंतर असं प्रत्येक माणसाने टप्पा गाठ वयाच्या अशा दृष्टिकोनातून जे पॉप्युलरिटी आहे ती मला असं वाटते ही राज्यामध्ये अजून मोठ्या प्रमाणावरती गेल्या काही वर्षामध्ये आपल्याला वाढलेली पाहायला मिळाली. म्हणून दादांचं भाषण हा कौतुकस्पर्य प्रत्येक वर्गातलं बघायचे. म्हणजे दादांना ज्येष्ठ किंवा आमच्यासारखे लोक तर त्यांचे आवडीचे होते, पण तरुणांचं पण एक मोठ्या प्रमाणावरती आकर्षण होतं. मला आठवते की एक भाषणामध्ये असाच कुठेतरी जाहीर भाषण होतं आणि खाल्ला आवाज आला, दादा आय लव्ह यू, आणि दादानी काय रिॲक्ट करा, आय लव्ह यू टू. पुढे तुम्ही सर्वांनी तो व्हिडिओ बघितलेला आहे. हे सांगण्याचा हेतू असा आहे की त्यांची पॉप्युलरिटी ही एवढी प्रत्येक एज फॅक्टर्समध्ये निर्माण झाली होती. माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना पण देखील ज्यावेळी ते मंत्रिमंडळामध्ये पुणे जिल्ह्याचे उपमुख्यमंत्री म्हणून घेऊन त्यावेळी काम करत असताना राजीनामा दिला, त्यावेळी 5-6 महिने मला जवळून त्या शहराचं आणि जिल्ह्याचं काम जे दादांनी केलेलं, जे वाढणारी नागरीकरण, त्यातून जे शहरीकरण करत असताना पण काय नेता करू शकतो जवळून बघण्याचं काम माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ती संधी त्यांच्या. आम्हाला आठवते की दादांचा जनता दरबार म्हणजे आमचा 8 वाजता आम्ही मोबाईलवरती अलार्म लावूनच ठेवायचो, कारण दादांचा फोन येणार म्हणजे येणारच. म्हणजे अशी एक कडक शिस्त त्यांनी आम्हा सर्वांवरती ठेवली होती. निवड आमच्यावरती नाही, पण जसं अनेक वक्त्यांनी सांगितलं की एक राज्याला पण शिस्त असली पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं एक योग्य रीतीने निवड त्या नेतृत्वाने त्यांची अर्थ खात्याने केल्यामुळेच ही राज्याची जी घडी ही आजपर्यंत जी शाबूत ठेवण्याचं काम जर कोणामुळे तर निश्चितपणे ते दादांमुळे झालेलं आहे, हे आपल्याला नकारता येणार नाही. खरं तर असं म्हटलं तर ते राज्याचे हेडमास्टर गमावले आपण असं म्हटलं तर अयोग्य होणार नाही. कारण राजकीय जीवनामध्ये अनेक नेते असतात, अनेक नेत्यांकडनं शिकण्याचं काम आपण करतो, परंतु या नेतृत्वाकडनं एक आगळी वेगळी शिकवण ही आम्हाला मिळते. त्यांचा जो राहण सहन ते व्यवस्थित राहायचे. म्हणजे त्यांना कपडे किंवा असलेला जो त्यांना घड्याळाची आवड होती, पेनची आवड होती, जॉय आपले असलेले जे कुलाबाची कोल्हापुरी चप्पल, आणि मी नेहमी दादा बोलले दादा नवीन घेतली तुला नाही, ती चप्पल जॉय जी आवड आहे ती आवड आहे, त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज कधी त्यांनी त्या जीवनामध्ये केलं नाही. अनेक कार्यकर्त्यांचं काम केलं ज्याचा उल्लेख अनेक वक्त्यांनी केलं, मी नाव घेत नाही. पण असे कार्यकर्ते घडत असताना एक तरुण पिढीला पण घडवण्याचं काम मला असं वाटते दादांनी केलेलं आहे. त्यांच्या जाण्याने निश्चितपणे ती जी उणीव आहे ही कोणीच भरू शकत नाही. विशेषतः क्षेत्रामध्ये गिरणी कामगारांसाठी पण देखील आम्ही विरोधी पक्ष ह्याचा अर्थ वेगळ्या तिरस्काराने बघण्याचं काम किंवा टिकण्याचं काम, नेहमी एक दिशा दाखवण्याचं काम मला वाटतं त्यांनी केलेलं आहे. भाईंनी उल्लेख केल्याप्रमाणे कबड्डीमध्ये जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी आणि राष्ट्रीय स्तरीय स्पर्धेसाठी जिल्हा नियोजन मधून निधी देण्याची तरतूद ही पहिल्यांदा एक ऐतिहासिक निर्णय त्यांनी घेतला. आणि म्हणून कला असेल, क्रीडा असेल, शैक्षणिक असेल, अशा प्रत्येक स्तरावरती आहेत. म्हणून मी राज्याचे आणि उपमुख्यमंत्र्यांनी मी विनंती करणार आहे की आता आपण नजीकच्या काळामध्ये सेंट्रल पार्क बांधणार आहात, त्या सेंट्रल पार्कमध्ये पण देखील क्रीडासाठी अनेक काही उपयोजना आपण करणार आहात. ते दादांच्या नावाने तो सेंट्रल पार्कचा एक हिस्सा, तो सेंट्रल पार्क मला असं वाटते जर आपण निर्माण करण्याचं काम आपण जर करू शकलो तर खऱ्या अर्थाने त्यांच्या एका अष्टपैलूतल्या असलेल्या एका पैलूची कुठेतरी जे आपण झाकी त्यामध्ये दाखवू शकू, अशातली अपेक्षा मी निमित्ताने व्यक्तिशः माझ्या वतीने, पक्षाच्या वतीने आणि आमच्या कुटुंबाने वाहत असताना स्वरूप सिंग नाईक साहेब असतील, अशोक मोडक असतील, गंगाधर पटणेजी असतील, तसेच नीलताई देसाई असतील, या सर्व सन्मान्य सदस्यांना भाववृंद श्रद्धांजली वाहून थांबतो. धन्यवाद. लास्ट किरण सर नाईक.